शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. चला मी वरती आले चक्रा मारायला. मी रोज अर्धा तास चक्रा मारते, मला खूप फरक पडतोय. तुम्ही पण मारत जा. बघा सूर्यनारायण किती छान दिसते, तर दर्शन घ्या तुम्ही पण. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला ठीक आहे. बघा आता ऊन वाढायला लागले थोडं थोडं हळूहळू. नवजनं सुरू झाला असेल, तुमचं झालं असेल नवजनं काही करणं. नवजनं म्हणजे कुरड्या, पापड, चिप्स वगैरे. तर माझं तर काहीच झालेलं नाही. थोडेफार वडे वगैरे करायचे मला, आणि पापड करायचे उडदाच्या डाळीचे, पण त्याला काही हात लागाना झाला मैत्रिणीनं. असेच कामं निघताय खूप. तर चला ठीक आहे. आज म्हटलं होतं बघा मी तुम्हाला मुटकुळे करून दाखवून, छान मस्त मुटकुळ्याची रेसिपी. कशाची मुटकुळे? तर भोपळ्याची करायची होते आपल्याला, पण टाईम भेटला नाही. आज स्वयंपाक केला नाही, स्वयंपाक करायचा नव्हता आज. तर म्हटलं मग मुटकुळ्याची नुसती रेसिपी करू पटकन आवरून, पण ते पण नाही झाली. चला आता ठीक आहे. मी निघाले वैशूच्या घरी. वैशूच्या नंदाचं लग्न झालेलं होतं, ते तर माहिती होतं ना. तर तिची ना मांडव परत नाही आहे आज, तर मग आम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे. तर आपण जाऊ आता तिकडं. तर चला निघू आता आपण. स्कूटीवर गेले मग गाडी चालवायलाच पण नाही, मला शिकावं लागणार आहे. वैशूकडे चालले तर मग वैशूला जराशी खाऊ वगैरे घेतला दुकानातून, बिस्किटं काही खा. आज इतका गोंधळ झाला कामाचा, कुठले कामं नाही झाले. बिनकामाचा गोंधळ होऊन गेला, बिनकामाचा उशीर पण झाला. 12 वाजले. इतकं 12 वाजता ऊन लागायले. ह्या भागात पाण्याचा भाग असून दुष्काळी भागामध्ये तिकडं किती ऊन लागतात. मी जायच्या अगोदर सगळा स्वयंपाक रेडी होता. मग पाहुणे आले. मी एक शर्ट घेईन, एक पॅन्ट घेईन. आमच्या बरोबर घालून आल्या पाहिजे. गावात घालून चष्मा लावून टोपी घालून मला बघितलं ना कशा गप्पा चप्पा चालू लागल्या मस्त. इकडे पाहुण्या जेवण करू लागले. आमची इकडे धमाल चालू लागली. एकूण एकीला चिडवायचे कामं चालू होते. इनबाईच्या भाऊजया त्यांचे जेवण वगैरे झाले. आता आम्हाला बसायचे जेवायला. इनबाई मला म्हणू लागल्या त्या पाहुण्याबरोबर तुम्ही जेवायला बसा. तर मी नको आपण बसू. आम्ही 2-4 जणी जेवायला बसलो. इनबाईच्या भाऊजया आणि मी, आणि बाकीच्या त्या जावा अजून सगळ्या बाकी तशाच होत्या. इनबाईच्या भाऊजयाला जायचं होतं, कारण त्यांच्या मुलीचा ना आज वाढदिवस होता. संध्याकाळी कीर्तन वगैरे भजन वगैरे ठेवलेलं होतं त्यांनी. तर त्या कालच आलेल्या होत्या मुक्कामाला, स्वयंपाक करू लागायला, मदत करू लागायला. मग आम्हाला पण त्यांनी आमंत्रण दिलं होतं, पण ते खूप लांब पडत होतं आणि रात्रीचं होतं, त्याच्यामुळं आम्ही काही जाणार नव्हतो. हे असं का बरं दिसायला लागले ना, दरवाजाचा सारा उजेड मोबाईलवर पडू लागला आणि आमच्या तोंडात प्रेमानं घास घालू लागल्या त्या सगळ्यात आमच्या लहान इनबाई. चला निघाली मैत्रिणी. मी जेवण खावणं झाले. दीपकचा फोन येऊ लागला, कारण त्याचा पण जेवायचा टाईम झालेला होता. 2-2:30 वाजून गेले होते. तर मग मैत्रिणीनं इतकं ऊन झालं आम्हाला. जाताना उन्हात गेलो, येताना उन्हात आलो. तर चला ठीक. तर मैत्रिणीनं दुकानात थांबले. मी दीपकला म्हटलं तुझ्या घरी जेवायला. वैशूनीनं डबा बांधून दिलेला होता दीपकसाठी. माझं एवढ्यातनं खूप दुर्लक्ष झाले मैत्रिणीनं दुकानाकडं. आणि इनबाईनं मला ही साडी नेसवली बघा. आणि तुम्हाला मी सांगते, मी आत्ताच साडी नेसून आले होते. तर त्या पाहुण्याबरोबर मला पण नेसवलं. मी बाहेर निघाले होते, हाताला धरून नेलं. म्हणे नाही मला बरं नाही वाटत असं, तुम्ही एकट्यात तसे राहताय. तर चला ठीक आहे. मैत्रिणी इतकं ऊन लागलं, डोकं असं सनसन करायला लागले. मोठी गाडी घेऊन काय उपयोग नाही चालवायला कोण. मैत्रिणीनं मी घरी आलेले होते. अडीचला आलते बघा दुकानातून, पण माझ्या मोबाईलनं दुकानातच राहिला, विसरून राहिला. मग इथं आमचे कसं, आम्ही चौथ्यावर आहे, लिफ्ट बंद आहे आमची. किती 1 महिना झाला लिफ्ट बंद आहे. चौथ्यावरून खाली उतरायला काय वाटत नाही, पण वरी चढायला खूप त्रास होतं. मग त्याच्यामुळे मी मोबाईल आणायला गेले नाही. तर मग मी आज मुटकुळे करणार होते छान भोपळ्याचे, खूप मस्त लागत तिथं खमंग चवदार. टाईम होता माझ्याकडे, मी आले म्हटलं आता मुटकुळे करू. पण मग चला ठीक आहे, मोबाईल दुकानात राहिल्यामुळं मग काही करणं नाही झालं. तर चला मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. कारण मांडव परतणी म्हणजे काय, आता इकडच्या भागात कसं मांडव परतणी करते, तर काही भागात करतात का नाही मला माहीत नाही. आमच्या तिकडं नाहीत करत मांडव परतणी. मांडव परतणी म्हणजे लग्न झाल्यावर नवरीचे 5 मुळं करते. 2-3 दिवसांनी एक मूळ, 2-3 दिवसांनी एक मूळ, 2-3 दिवस नवरीला 2-3 दिवस आणायचं, एखाद दिवस तिकडे ठेवायचं, 2 दिवस तिकडे ठेवायचं, 2 दिवस तिकडे ठेवायचं, 1 दिवस तिकडे ठेवायचं, अशी मुळं करते. तर 4 मुळं झाले की मग 5व्या मुळाला परत नवरीला आणायला जाते. तर मग 5व्या मुळाला
मांडव परतणी करते. तर आता ती मांडव परतणी म्हणजे नवरीच्या तिकडचे नवरदेवाच्या तिकडच्यांना सगळ्यांना बोलवते ते इकडं असे 5व्या मुळाला सगळ्यांना बोलवायचं. म्हणजे कसं नवरदेवाच्या आईला मग नवरदेवाच्या आई त्यांच्या जावा भावांना त्यांच्या हिशोबाने त्या घेऊन येतात. मग कोणाच्या 10 असतात, कोणाच्या 8 असतात, कोणाच्या 12 असतात. आमच्या वैशूची मांडव परतणी केली होती तेव्हा 12 जणी होत्या. 12 जणीला साड्या नेसवल्या. तर आता ही मांडव परतणी होती वैशूच्या नंदाची. आता तिच्या वैशूच्या नंदाचं लग्न झालेलं आहे ना, तर त्यांनी लवकर मांडव परतणी करून घेतली. मग नंतर एकदा त्या काय म्हणे लांबणी पडली का पडूनच जाते. तर मग आता ही नवरदेवाच्या तिकडच्यांना सगळ्यांना बोलवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे. मग आम्हाला बोलवलं होतं सगळ्या फॅमिलीला आमच्या. मग आम्ही गेलो होतो. दीपक नव्हता गेला. दीपकला ना त्यांनी मग वैशून डबा भरून दिला होता. दीपक अशी पुरणपोळी खात नाही. तो तर नाहीच म्हणायचा, मला म्हणायचा काहीतरी माझ्यासाठी खिचडी वगैरे करून जाय. पण मग मला टाईम कमी असल्यामुळे खिचडी नाही केली. मसाले भात खिचडी म्हणा काही म्हणा. तर मग ते वैशूने काय केलं, पुरणपोळी दिली. पुरणपोळी तर त्याने खाल्लीच नाही, मी तुम्हाला दाखवते. आणि काय खाल्लं असं त्याने भात आणि आमटी खाल्ली वाटतं. तर मग दीपकला डबा त्यांनी बांधून दिला वैशूने. आणि त्या मांडव परतणीच्या तिकडून बाया आलेल्या होत्या. त्यांच्या इनबाई मुलीच्या सासू वगैरे 8 जणी होत्या. आता ही यांची झाली मांडव परतणी. आता परत ते मांडव परतणी ठेवतील तिकडचे नवरदेवाकडचे. मग आता इकडच्या यांच्या हिशोबाने या किती जातात वैशूच्या सासूच्या घरच्या त्यांच्या हिशोबाने मग ते तिकडं जाणार. मग ते परत त्यांना सगळ्यांना बोलवणार, जेवण खावण, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे, साड्या नेसून वाट्या लावणार. आता यांनी लावलं वाटं लावलं साड्या वगैरे नेसून मस्त जेवणं खावणं सगळे. तर याला म्हणते ती इकडं मांडव परतणी. आमच्या इकडं मांडव परतणी नसते, अशी नाहीत करत मांडव परतणी. बोलवतच नाहीत लग्न झाल्या. मग नंतर कधी काही असलं तर कधी बोलवतात. असं एखाद्या वेळेस धोंड्याचा महिना आल्यावर त्याच्यात बोलवते. तर मग लेकरू बिकरू झाल्यावर समजा मुलीला लेकरू झालं तर मग ते शिदुरीच्या टायमाला शिदुरी करतात. 1-2 महिन्याच्या मुलगीला वाटा लावायच्या टायमाला मग बोलवते सगळ्यांना, सासू सासऱ्यांना नवऱ्याला असं. तर मग त्यांना कपडे वगैरे करून वाटा लावते. तर इकडं लग्न झाल्यावर तो एक खर्च राहतो बघा. लग्न झाल्यावर मांडव परतणीचा लग्न झाल्यावर 6 महिन्यानं म्हणा किंवा महिन्यानं मग ते मांडव परतणीचा 10-1 हजार रुपये 10-15 हजार रुपये असा खर्च येतो. तर चला ठीक आहे. 10-15 म्हणजे आपल्या हिशोबानं करायचं असलं तर लाख रुपये बी खर्च येतो. पण मग साध्या 400-400 300-300 रुपयाच्या जरी साड्या आणल्या मांडव परतणीला एवढ्या बायांना आणि घरातल्याला दारातल्याला भावकीला पाहुण्यांना रावण्यांना जवळच्या आसपास यांना पण जेवाय बोलवावं लागतं. आणि आता ते 4-5 जावा आहे. मग ते 4-5 जावा अजून ते शेजारच्या चुलत जावा वगैरे चुलत चुलत्याच्या वगैरे त्यांना भावजाया आलेल्या होत्या. भावजाया म्हणजे मदत करू लागायला इनबाईच्या भावजाया आलेल्या होत्या. त्या म्हणजे असे बोलवते. तर मांडव परतणीला तर खर्च होतो. साधा जरी केला तर 15-1 हजार रुपये होतो. आणि आपल्याला लईच करायचं असेल तर जास्त खर्च होतो. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता मोबाईल माझ्याकडे आलेला आहे पण मला आता दुकानात जायचं आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणी, मी आता दुकानाकडे चालले. ते मुटकुळे करायसाठी मी लवकर आले होते. तरी वैशूचा फोन आलेला होता मला. तर वैशू म्हणे सासूबाई म्हणे मम्मीला लवकर गेल्या. तर मैत्रिणींना चला मी आता दुकानाकडे जाते. आज तर काही मुटकुळे होणार नाही. उद्या मी मुटकुळ्याचा व्हिडिओ नक्की टाकल. तर आता दुकानाकडे जाऊ आपण, दुकानात लक्ष देऊ. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.